राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आपण आहोत खांदा कॉलनी या ठिकाणी अंबा माता मंदिरामध्ये प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ असेल आणि देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या आयोजनात या ठिकाणी नवरात्र उत्सव अतिशय भक्तिभावात या ठिकाणी पाहायला मिळाला. भजन मंडळाच्या माध्यमातून भक्ती सेवा या ठिकाणी सादर झाली. आपल्यासोबत जोडलेले पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटीलजी. एकूणच आजचा भक्तिभाव पहिल्या दिवसाचा नवरात्र उत्सव या ठिकाणी भक्तिभावात आणि कर्नाटकी आणि मराठी भजन या ठिकाणी खांदा कॉलनीकरांना एक भक्तिभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. नवरात्र उत्सवात कशा प्रकारचं आयोजन आहे आणि किती वर्षापासूनचा भक्तिभाव आणि पुढे कशा प्रकारे चालत राहील या अनुषंगाने काय भावना व्यक्त करा. कालाबादप्रमाणे प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी 21वा गौरवशाली वर्ष आम्ही साजरा करीत आहोत. दरवर्षी आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्याचा कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे गुणगौरव आणि दांडिया असा हा आमचा कार्यक्रम असतो. यावर्षी आम्ही 3 आरोग्य कॅम्प ठेवलेले आहेत लायन्स क्लबतर्फे. त्याचबरोबर DDS हॉस्पिटल, खांदा कॉलनी आणि माधवबाग त्यांच्यातर्फे एक आरोग्य कॅम्प आहे आणि नेत्र तपासणी शंकरराय हॉस्पिटल धुंदुनवाला यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप. त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही या ठिकाणी या मंदिरामध्ये लहान मुलांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी या मंदिरामध्ये 10 दिवस भजन संध्येचं आम्ही आयोजन करत असतो. आमच्या मंडळाने अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. ते 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव असेल, त्याचबरोबर गरीब गरजू लोकांना वह्या वाटप असतील, असे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आमच्या देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आम्ही आयोजित करत असतो. या ठिकाणी गणेश पाटलांनी आपल्यासोबत जो नवरात्र उत्सव असतो तो एक सामाजिक उपक्रमात आणि भक्तिभावात या ठिकाणी पाहायला मिळतो असं भावना व्यक्त करत एकूणच हा अंबे माता मंदिरामध्ये वर्षभर गणेश पाटील आणि ते देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट असेल, प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक मंडळ असेल, विविध सामाजिक उपक्रमांना घेऊन जनतेची सेवा करण्याचं काम एक भक्तिभाव या ठिकाणी पाहायला मिळतो. हे अंबा माताकडे आपण वेळोवेळी मागतच आलात. यावर्षी जनतेसाठी आपण काय मागाल? देवी अंबा मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो का सर्वांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी, वैभव, कीर्ती आणि निरामय आरोग्य सर्वांना लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखसमृद्धी आणि वैभव लाभो अशी मी प्रार्थना करतो. सर्वांचंच जीवन हे वैभवशाली होवं, सुख समृद्धीचं जावं अशा प्रकारचं मागणं त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. आणि एकूणच हा नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी गरब्याचं कशा प्रकारे आयोजन असतं, कुठल्या दिवशी कशा प्रकारचं नियोजन असेल आणि महिलांना एक आनंद असतो. एक दुर्गा मातेच्या रूपाने एक ऊर्जा आणि स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याचा उत्सव खरा तर मानला जातो. काय सांगाल या नवरात्र उत्सव महिलांना कशा प्रकारचा आयोजन? दरवर्षी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करत असतो आणि महिलां सकाळी या ठिकाणी 10 वाजता या खांदा कॉलनीतील या भक्तिभावाने महिला येतात आणि देवीचं मंत्र पठण या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर आम्ही या गरबा दांडियामध्ये जास्तीत जास्त महिलांना पारितोषिक कशा मिळतील या मागच्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी पैठणीचं आयोजन केलेलं आहे. आम्ही 10 पैठणी या खांदा कॉलनीमध्ये ज्या महिला आपल्या नृत्यासाठी येतात, गरबा करण्यासाठी येतात, दांडिया खेळण्यासाठी येतात, त्यांसाठी विविध लहान मुलांचे, तरुणांचे विविध बक्षिसं आम्ही या ठिकाणी देत असतो. जवळजवळ 10 दिवसामध्ये आम्ही 250 ते 300 बक्षिसं वितरण करत असतो या कार्यक्रमामध्ये. या ठिकाणी लहान मुलं असतील, महिलांसाठी हा नवरात्र उत्सव नक्कीच पर्वणी ठरेल आणि त्यांच्या कलागुणांना वाव देत एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन चाललेले देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक मंडळ असेल, हा वसा पुढे भविष्यात चालू राहावा आणि या खांदा कॉलनीला त्या अंबा माता सदोदित प्रसन्न राहावी. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माता, खांदा कॉलनी, पनवेल. Thank you.
Hare